पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन व्यवहार रद्द, विशाल गोखलेंची व्यवहारातून माघार, गोखले बिल्डरकडून ट्रस्टींना जमीन व्यवहार रद्द करण्यासाठी पत्र, ट्रस्टी देखील जमीन व्यवहार रद्द करण्यासाठी सकारात्मक. गोखले बिल्डरचं ट्रस्टींना जमीन व्यवहाराचे 230 कोटी परत द्यावे, गोखले बिल्डरची ट्रस्टींकडे मागणी. जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणासंदर्भात राजू शेट्टींची माहिती, तर पूर्ण व्यवहार रद्द होईपर्यंत लढा संपणार नाही, राजू शेट्टींची भूमिका. फक्त पत्र देऊन आमचा लढा संपणार नाही, मालमत्तेवरून गोखलेंचं नाव हटून HND बोर्डिंगचं नाव लागेपर्यंत लढणार, राजू शेट्टींकडून भूमिका स्पष्ट. बिल्डर विशाल गोखले हा पैसेवाला नाही, मुरलीधर मोहोळ स्थायी समितीचे अध्यक्ष झाल्यानंतर गोखलेची संपत्ती वाढली, रवींद्र धंगेकरांचा आरोप. विशाल गोखलेला दिलेल्या भाकरीचा आणि फक्त सांगितलेल्या कामाचा धंगेकरांची प्रतिक्रिया. ट्रस्टी येत नाही तोपर्यंत व्यवहार रद्द होऊ शकत नाही, 230 कोटी खात्यामध्ये आहेत का की बाहेर गेले ते बघावं लागेल, धंगेकरांची प्रतिक्रिया. शेवटी भीती होती तेच घडताना दिसत आहे, जैन ट्रस्टच्या मिळकतीवरील ताबा सोडणार, विजय कुंभार यांचे ट्विट. निर्णय 100% राजकीय, मुद्देमाल परत, परंतु गुन्ह्यांचं काय, विजय कुंभार यांचा ट्विटवरून सवाल. धर्मादाय आयुक्तालयाच्या अधिकाऱ्यांची जैन बोर्डिंगचा अहवाल मुंबईला पाठवला, सूत्रांची माहिती. अहवालामध्ये मंदिर असल्याचं नमूद. 26 तारखेला धर्मादाय आयुक्तांच्या समोर पुन्हा सुनावणी होणार. मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली पण पालकमंत्री जैन बोर्डिंगमध्ये फिरकले सुद्धा नाहीत. जैन मुनी गुप्तीनंद महाराजांची अजित पवारांवर टीका, मागणीचा विचार केला नाही तर निवडणुका जवळच, मुनींचा इशारा. मुरलीधर मोहोळांचा राजीनामा घेतला पाहिजे, मोहोळांनी कारनामे केलेत, त्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही, विजय वडेट्टीवारांची टीका. महायुतीमध्ये दंगा करायचा नाही, धंगेकरांना सल्ला दिलाय, शिंदेंची प्रतिक्रिया. शिवाय धंगेकर अन्यायाविरोधात लढणारा कार्यकर्ता, त्यांची भूमिका भाजपविरोधात नाही, हे धंगेकरांनी आधी स्पष्ट केलंय, शिंदेंची माहिती. PSIला पळून जाण्याची व्यवस्था करण्यात आलेली, PSIला पळून जाण्याआधीच ताब्यात घ्यायला हवं होतं, राज्यातील कायदा सुव्यवस्था ढासळलेली आहे, जयंत पाटलांचा आरोप. खासदार प्रणिती शिंदेंकडून फलटणमधील महिला डॉक्टरच्या कुटुंबियांची भेट, बीडमधील त्यांच्या गावी जाऊन प्रणिती शिंदेंकडून सांत्वन. शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात सुनावणीची तारीख जवळ आली की शिंदे दिल्लीला जातात, मालक दिल्लीमध्ये असल्यानं शिंदेंना वारंवार जावं लागतं. मोदी आणि अमित शहांसोबत भेटीगाठी वाढतात, शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावरून राऊतांची टीका. महापालिका निवडणुकीनंतर शिंदेंचा पक्ष भाजपमध्ये विलीन करावा लागेल, मोदी शहांनी शिंदेंना ताकीद दिल्याचा संजय राऊतांचा मोठा दावा. एकनाथ शिंदेंचा पक्ष भाजपचं अंगवस्त्र, त्यामुळे अंगवस्त्राला जेवढी किंमत द्यायची तेवढीच दिली जाते, संजय राऊतांची शिंदेंच्या शिवसेनेवर बोचरी टीका. एकनाथ शिंदेंचा पक्ष कोणाचे अंगवस्त्र आहे की नाही याची चिंता तुम्ही करू नका, तुमची लाज फक्त तुम्ही राखा, शिरसाटांचं राऊतांना उत्तर. मोदींच्या आणि शहांच्या 100 पिढ्या उतरल्या तरी बाळासाहेबांची शिवसेना, बाळासाहेब ठाकरेंचं पुण्य चोरता येणार नाही, सत्य समोर ठेवून न्याय करावा लागेल, संजय राऊतांची शिवसेनेच्या पक्ष आणि चिन्हाच्या लढाईवरून टीका. संजय राऊत भाजपचे प्रवक्ते नाहीत तर त्यांनी काँग्रेससोबत तडजोड करावी, आमच्यामध्ये तोंड खुपसू नये, मंत्री गुलाबराव पाटलांचा संजय राऊतांना इशारा. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबई दौऱ्यावर, शहा सह्याद्री अतिथीगृहामध्ये सर्वपक्षीय नेत्यांसोबत बैठक घेणार, त्यानंतर शहांच्या हस्ते महाराष्ट्र भाजपच्या प्रदेश मुख्यालयाचं भूमिपूजन होणार. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या हस्ते आज दुपारी 12 वाजता महाराष्ट्र भाजपच्या प्रदेश मुख्यालयाचं भूमिपूजन, मुख्यमंत्री फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांसह इतर महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार. ठाकरेंच्या शिवसेनेचा आज मुंबईमध्ये निर्धार मेळावा, आदित्य ठाकरे मतदार याद्यांमधील घोळासंदर्भात बोलणार, राहुल गांधींप्रमाणे मतदार यादीतील घोळाचं आदित्य ठाकरे सादरीकरण करणार. शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची मॅरेथॉन बैठका, सकाळी 11 वाजल्यापासून वायबी चव्हाण सेंटरमध्ये शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये बैठका. कल्याण ग्रामीणमधील दिवा विभागामधील 2 पॅनलमधील मतदार यादीमध्ये घोळ, 16,798 दुबार मतं आहेत, मनसे नेते राजू पाटील यांचा आरोप. मनसेच्या केंद्रीय समितीची सकाळी 8 वाजता शिवतीर्थ इथे बैठक, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये बैठक, बैठकीमध्ये मतदार यादींसह इतर बाबींवर चर्चा होणार. महाराष्ट्रामध्ये मतदार यादीची छाननी आता पालिका निवडणुकांनंतरच, पुढील आठवड्यामध्ये देशव्यापी SIRची घोषणा, निवडणूक आयोगाकडून बिहारनंतर आता देशभरात छाननीची तयारी. मनसेच्या शाखा प्रमुख, विभाग प्रमुखांना 1 नोव्हेंबर आधी मतदार याद्यांची पडताळणी करून अहवाल देण्याच्या राज ठाकरेंच्या सूचना, सर्वपक्षीय मोर्चा आधी मतदार याद्यांचा अहवाल देण्याच्या सूचना, सूत्रांची माहिती. सर्व विरोधी पक्षांचा 1 नोव्हेंबरला मुंबईमध्ये निवडणूक आयोगाच्या विरोधात मोर्चा, मोर्चाला फॅशन स्ट्रीटपासून सुरुवात होईल, मेट्रोच्या मार्गे मोर्चा मुंबई महानगरपालिकेच्या समोर पोहोचणार, राऊतांची माहिती. संजय राऊतांनी सिल्वर ओकवर पवारांची भेट घेतली, 1 नोव्हेंबरच्या मोर्चासंदर्भात पवारांसोबत चर्चा केली, शरद पवार आणि राऊतांमध्ये 25 मिनिटं चर्चा.
कर्जमाफीसाठी बच्चू कडूंचा नागपूरमध्ये भव्य मोर्चा आधी बावनकुळेंकडून बच्चू कडूंना बैठकीचं निमंत्रण. मात्र बच्चू कडू शेकडो ट्रॅक्टर घेऊन नागपूरमध्ये मोर्चा करण्यावर ठाम असल्याची माहिती. वंचित बहुजन आघाडीचा आज पुण्यामध्ये मोर्चा. प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात मोर्चाचं आयोजन. माहिती सरकारच्या विरोधात मोर्चा काढणार. मुरलीधर मोहोळ आणि चंद्रकांत पाटलांची बंद दाराआड चर्चा. दंगेकरांनी केलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर दोघांमध्ये चर्चा. पुण्यामध्ये बाणेर इथे बंद दाराआड चर्चा. महाराष्ट्र भाजपच्या प्रदेश मुख्यालयाचं आज भूमिपूजन. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या हस्ते आज भूमिपूजन होणार. दुपारी 12 वाजता भूमिपूजन कार्यक्रमाचं आयोजन. 21 ऑक्टोबरला पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी आमदार राजीव देशमुख यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन. राज्यसभेचे खासदार उज्ज्वल निकम यांनी स्वर्गीय माजी आमदार राजीव देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. संगमनेरच्या कार्यक्रमात मुलीचं भाषण ऐकून सुप्रिया सुळे भारावल्या. कार्यक्रमात गार्गी घुले या 14 वर्षीय मुलीनं केलेल्या भाषणामुळे उपस्थित मान्यवरांचं लक्ष वेधून घेतलं. सरन्यायाधीश भूषण गवईंवर बूट फेकल्याप्रकरणी आज सुनावणी होण्याची शक्यता. सकाळी 11 वाजता सुप्रीम कोर्टात सुनावणी होण्याची शक्यता. निलेश घायवळ टोळीमधील आणखीन एका सदस्याला अटक. खंडणीच्या गुन्ह्यातील फरार आरोपी अमोल पडगरला भिगवणमधून ताब्यात घेतलं. पुणे गुन्हे शाखेच्या पोलिसांची कारवाई. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वी रत्नागिरीमध्ये भाजपची राजकीय खेळी. खासदार नारायण राणे 3 दिवस जनता दरबार घेणार. 28 ते 30 ऑक्टोबर दरम्यान चिपळूण, देवरुख आणि रत्नागिरीमध्ये नारायण राणेंचा जनता दरबार. सोलापूरमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये भाजपचा स्वबळा असणारा. अक्कलकोटचे भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी यांची माहिती. अक्कलकोटमधील 3 नगर परिषदही भाजप स्वतंत्र लढणार असल्याचं केलं स्पष्ट. पिंपरी चिंचवड मनपावरून सत्ताधारी 2 पक्षांमध्ये दावे प्रतिदावे. विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडेंनी आत्मपरीक्षण करावं. आमदार उमा खापरेंचा टोला. पालिकेमध्ये पुन्हा राष्ट्रवादीची सत्ता येईल या बनसोडेंच्या वक्तव्यावर टीका. मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयासमोरील बाटा शूज दुकानामध्ये आग. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट. मुंब्रा बायपास रस्त्यावर डोंगरावरून दगड कोसळल्यानं महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी. घटनेमध्ये सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. पालघर जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी. अवकाळी पावसामुळे हजारो हेक्टरवरील भात शेती पाण्याखाली. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. 2-3 दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी बंद. त्यामुळे स्थानिक नौकाचालक आणि पर्यटनावर अवलंबून असलेल्या व्यावसायिकांना मोठा फटका. रत्नागिरी जिल्ह्याच्या समुद्र किनाऱ्यांवर पोलिसांची गस्त. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी गस्त वाढवली. हुल्लडबाजी करणाऱ्या पर्यटकांवर पोलिसांची नजर. एसटी महामंडळाच्या ताफ्यामध्ये 8,300 नव्या गाड्यांची भर पडणार. स्मार्ट, वोल्वो, मिनी बस अशा सर्व श्रेणींच्या गाड्यांचा समावेश. डिसेंबर 2026 अखेर गाड्या सेवेमध्ये आणण्याचं महामंडळाचं नियोजन. मुंबई बंदर प्राधिकरणाकडून मरीना प्रकल्पाचं नियोजन पूर्ण. खासगी यॉट किंवा बोटी उभ्या करण्याचा तळ. भाऊचा धक्का. किनारपट्टीपासून समुद्रामध्ये अर्धा किलोमीटरहून अधिक अंतरावर असणार. प्रकल्पांतर्गत 424 यॉट किंवा बोटी उभ्या करण्याची सोय. मुंबईमध्ये 27 आणि 28 तारखेला छठ पूजेसाठी 67 ठिकाणी नियोजन. 148 कृत्रिम विसर्जन तलाव. 403 ठिकाणी चेंजिंग रूमसह इतर सुविधांसाठी मुंबई पालिका सज्ज. पुणे पालिका प्रशासनानं एका दिवसामध्ये 4,634 अनधिकृत फ्लेक्स हटवले. मात्र आयुक्तांचे कारवाईचे आदेश असतानाही आकाशचिन्ह विभागाकडून एकही दंडात्मक कारवाई नाही.